मिळकतीचे बक्षीसपत्र देताना बक्षीस देणाराने ती त्याच्याच जमिनीचे बक्षीसपत्र आहे याची काळजी घेणे आवश्यक आहे. बक्षीस द्यावयाच्या त्या सर्व मिळकतीचे तपशील, उदाहरणार्थ त्या मिळकतीचा गट सर्वे नंबर, क्षेत्र, चतुसीमा इत्यादी त्या बक्षीसपत्रामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. मिळकतीचे बक्षीसपत्र हे काही अटींवर किंवा शर्तींवर सुद्धा देता येते. इतकेच नव्हे तर एखादी घटना घडणार असेल तर त्या घटनेवर सुद्धा त्या बक्षीसपत्राचा अंमल अवलंबून असू शकतो. एखाद्या मिळकतीचे बक्षीसपत्र हे मर्यादित कारणाकरिता सुद्धा करता येते. उदाहरणार्थ द्यावयाचे झाल्यास एखाद्या जमिनीचे बक्षीस देताना ती जमीन केवळ धर्मदाय कार्यासाठीच वापरावी अशी सूचना त्या बक्षीसपत्रामध्ये बक्षीस देणारा देऊ शकतो आणि त्यानुसारच ती मिळकत बक्षीस घेणाऱ्याला त्या मिळकतीचा वापर धर्मदाय कार्यासाठीच करता येतो. बक्षीस ही संकल्पना हक्क सोड पत्रापेक्षा वेगळी आहे. हक्क सोड पत्रामध्ये जमिनीवर असणारे आपले हक्क दुसऱ्या सहहिस्सेदाराच्या लाभात विनामोबदला सोडले जातात, तर मिळकतीचे बक्षीस ते कोणास द्यावे याबाबत कोणतीही बंधने कायद्याने घातलेली नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही विशिष्ट परिस्थिती वगळता बक्षिसाचा व्यवहार एकदा झाल्यानंतर तो रद्द करता येत नाही किंवा तो मागेही घेता येत नाही. मिळकतीचे बक्षीसपत्र हे केवळ जिवंत व्यक्तीच्या लाभातच केले जाते असे नाही, तर एखादे देव किंवा देवस्थानाच्या लाभामध्ये सुद्धा बक्षीसपत्र करता येते. अर्थात असे बक्षीसपत्र झाल्यानंतर देव किंवा देवस्थानचे पुजारीच त्या जमिनीची वहिवाट करत असतात.